मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरण अ, ब, क, ड तातडीने लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पदयात्रा निघाली असून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कासबे यांच्या नेतृत्वाखाली आज ही पदयात्रा अमरावतीत दाखल झाली। समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी राज्यभरातून मिळणारा प्रचंड लोकसहभाग पाहता ही पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास कासबे यांनी मंडल न्यूजशी बोलताना व्यक्त केला। समाज नेत्यांनी सांगितले की राज्यातील मातंग समाजावर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर अन्याय सुरू असून त्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार अनुसूचित जातींना मिळणाऱ्या 33% आरक्षणाबाबत अ, ब, क, ड उपवर्गीकरण करणे आवश्यक आहे। मात्र महाराष्ट्र शासनाने आजतागायत या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याचा आरोपही पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आला। याशिवाय मातंग समाजावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर यंत्रणा उभी करावी, कांताबाई साळवे यांच्या नावाने अभ्यास केंद्र स्थापन करावे तसेच साहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशा मागण्या देखील कासबे यांनी शासनापुढे मांडल्या। मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 1000 कोटींच्या भाषण विकास महामंडळाची स्थापना करण्याची ही मागणी या मोर्चातून करण्यात आली। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला मार्गे निघालेली ही पदयात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यातून प्रवास करत 10 डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर धडकणार आहे। येथे शासनाला निवेदन देऊन या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे। मातंग समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता समाजात नवीन जागरूकता निर्माण होत असल्याचे पदयात्रेच्या स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी चेंबूरमधून सुमननगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा येत्या 12 डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे। त्यानंतर दुपारी 1 वाजता या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन तो महामोर्चा विधान भवनाकडे सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे। या महापदयात्रेच्या माध्यमातून ही 7वी पदयात्रा होत आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे की जे 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला, त्या निर्णयानंतर या देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू झाली। 5 राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली। मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, तो महाराष्ट्रामध्ये हा 15 महिन्याचा कालावधी या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी का लागतो, हा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी या अधिवेशनावरती लहुजी शक्ती सेनेचा महामोर्चा महापदयात्रा सुरू झालेली आहे।